प्रिय मित्रांनो, स्वागत आहे आपले श्रीटेक मजा या चॅनलवरती। मित्रांनो, आपण आता सुरू करतोय DLED फर्स्ट इयर मधील F1 बालकांचा विकास व स्वची जाणीव यामधील प्रकरण पहिले, वाढ, विकास व विकासाचे विविध दृष्टिकोन। प्रिय मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये बघितले होते की वाढ व विकासाची ओळख बघितली होती। त्यानंतर आपण वाढ व विकास यातील फरक बघितला होता व यापुढील आपण माहिती आता या प्रकरणामध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये बघूया बालकांच्या विकासाची तत्वे, लक्षणे किंवा वैशिष्ट्ये। तर मित्रांनो, बालकांचा विकास हा सतत होतो व त्यात प्रत्येक क्षणाला बदल होत असतो, म्हणून बालकांचा विकास हा अखंडित आहे असे म्हणतात। तर दुसरा पॉइंट, विकास विशिष्ट क्रमाने होतो। उदाहरणार्थ, बालक प्रथम अंगावर होते, नंतर रांगते, नंतर उभे राहते व आधाराने चालते व नंतर पडते वगैरे। सुरुवातीला बालक दुसऱ्याचे उच्चार ऐकतो व नंतर स्वतः उच्चार करण्याचा प्रयत्न करतो। विकास हा संकलित स्वरूपात दिसतो। उदाहरणार्थ, विकास हा सतत संत गतीने सुरू असल्याने एकाकी दिसत नाही। बालक बोलताना आधी त्याचे शब्द निघत नाही, पण हळूहळू त्याला बोलता येत असतं। विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रगत होत जातो। उदाहरणार्थ, लहानपणी बालक स्थूल असतं, त्याला दिशा नसते। भूक लागल्यास ते शरीराची हालचाल करते व त्यात विकास होत असताना त्या सफाईदारपणा येतो आणि विशिष्ट स्नायूपुरतीच हालचाल झालेली दिसत असते। विकासाची विविध अंगे असून विकास हा संकीर्ण असतो। उदाहरणार्थ, पहिले 2 ते 3 वर्ष मेंदूचा जलद विकास होतो, शारीरिक विकास कमी होतो, लैंगिक विकास 10 ते 12 वर्षापर्यंत मंद गतीने होत असतो। विकास प्रक्रिया ही भिन्न भिन्न असते। प्रत्येक बालक हा वेगळा असतो, त्याची वाचन क्षमता वेगळी असते, सामाजिक विकास भिन्न असतो व समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा भिन्न असते। विकासात योग्य वेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्यास विकास चांगला होण्यासाठी फायदेशीर ठरते। उदाहरणार्थ, नव्या सवयी जडतात तेव्हा जुन्या सवयी नष्ट होतात। प्रेम भावनांचा विकास होऊ लागला की द्वेष, मत्सर हा कमी होत असतो। तसेच आत्मविश्वास वाढताना न्यूनगंड कमी होतो व प्रेम भावनांचा विकास होऊ लागतो। तर चला मित्रांनो, आपण बघूया बालकांच्या विकास अवस्था। पहिली अवस्था ही गर्भावस्था। गर्भधारणेपासून जन्मापर्यंतच्या अवस्थेस गर्भावस्था म्हणतात। दुसरी शैशवावस्था, म्हणजे जन्मापासून ते 6 वर्षापर्यंत शैशवावस्था असते। तिसरी किशोरावस्था, 6 ते 12 वर्षापर्यंत ही किशोरावस्था असते। चौथी कुमारावस्था, 12 ते 18 ते 19 वर्षापर्यंत ही कुमारावस्था असते। तसेच 5वी प्रौढावस्था, 20 ते 40 किंवा 45 वर्षापर्यंत प्रौढावस्था असते आणि 6वी ही वृद्धावस्था, 45 वर्षापासून ते मरेपर्यंत वृद्धावस्था पकडल्या जाते। तर मित्रांनो, आपल्या ह्या बालकांच्या विकासाच्या 6 अवस्था आपण बघितल्यात: गर्भावस्था, शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था व वृद्धावस्था। तर चला मित्रांनो, थोडक्यात आपण काही वैशिष्ट्ये बघणार आहोत बालकांच्या विकासाची। तर शैशवावस्थेमधील
काही वैशिष्ट्ये बघूयात. पहिले वैशिष्ट्य की शैशवावस्थेमध्ये बालकांची वाढ व विकास जलद होत असते. या शैशवावस्थेमध्ये लैंगिक विकास हा होत नाही. तिसरं, बालक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आई वडिलांवर अवलंबून असते. शैशवावस्थेत इतरांनी आपल्यावर प्रेम करावे असे बालकांना वाटत असते. शैशवावस्थेमध्ये बालक हे स्वतःच्या भावनेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. शैशवावस्थेमध्ये बालके अहंकारी व स्वार्थी असतात. प्रत्येक वस्तू माझी आहे ते असेच म्हणतात. तर ही शैशवावस्थेची वैशिष्ट्ये आपण बघितली मित्रांनो. तर पुढे बघूयात आपण किशोरावस्थेची काही वैशिष्ट्ये. तर किशोरावस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. या काळात वाढ व विकास सतत व सावकाश होत असतो. स्वतंत्रपणे काम करणे बालकांना आवडत असते. म्हणजेच थोडक्यात त्यांच्यात आत्मनिर्भरता आलेली असते. मानसिक विकासाची गती जास्त असते. बालक समस्या सोडवण्यासाठी वातावरणाशी समायोजन साधत असतो. बालक आपल्या आवडीनिवडी सांगत असतो. बालक आपल्या भावना व वर्तनावर नियंत्रण ठेवत असतो. बालकांमध्ये समभावना विकसित होत असते. त्यामुळे परस्पर सहकार्य व बालक हे समूहात खेळत असतात. आपण बघतोय कुमारावस्थेची काही वैशिष्ट्ये. तर कुमारावस्थेमध्ये वाढ व विकासाचा वेग हा वाढलेला असतो. त्याचबरोबर शारीरिक विकास व वाढ पूर्ण झालेला असतो. या काळात भय, ईर्ष्या, प्रेम, क्रोध या सर्व भावना बालकांमध्ये निर्माण होतात. त्यामुळे बालकामध्ये भावनिक अस्थिरता जाणवते. या काळामध्ये बालक चंचल, उत्तेजित, अशांत व भावुक होत असतो. बालक हा सामाजिक संबंध प्रस्थापित करून सामाजिक नियमानुसार वागण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, ही झाली कुमारावस्थेची काही वैशिष्ट्ये. विकासाचे विविध दृष्टिकोन. यामध्ये व्यक्तिविकासाचे दृष्टिकोन दोन प्रकारचे आहेत. एक आयुर्मानात्मक दृष्टिकोन म्हणजे लाईफ स्पॅन व दुसरा छेद दृष्टिकोन म्हणजे क्रॉस सेक्शनल. तर आपण पहिला दृष्टिकोन बघतोय, आयुर्मानात्मक दृष्टिकोन लाईफ स्पॅन. या दृष्टिकोनात व्यक्तीचा एकच पैलूच्या संदर्भात किंवा व्यक्तिसमूहाचा दीर्घकाळापर्यंत म्हणजेच आयुष्यभर शैशव, किशोर, कुमार, प्रौढ, वृद्ध या सर्व अवस्थेत क्रमाक्रमाने येणाऱ्या विकासांच्या अवस्थांचा अभ्यास केला जातो. तर मित्रांनो, हा आहे पहिला दृष्टिकोन, आयुर्मानात्मक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन छेद दृष्टिकोन, क्रॉस सेक्शनल.
विकासाच्या कोणत्याही एका अवस्थेत त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप कसे असते हे अभ्यासले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या किशोरावस्थेतील विविध पैलू संदर्भात विकास कसा होत जातो हे अभ्यासले जाते. दृष्टिकोनात व्यक्तीच्या विकासाचे स्वतंत्र विश्लेषण करता येते. आपण बघतोय मानवतावादी दृष्टिकोन, विकास व प्रक्रिया. ह्युमॅनिझमला मराठीत मानवतावाद म्हटलेले आहे. ह्युमॅनिझमचा मूळ शब्द ह्युमॅनिटस हा आहे. मानवतावादी दृष्टिकोनात मानव हा केंद्रस्थानी मानला जातो, म्हणजेच त्यामध्ये मनुष्यत्वाचा विचार केला जातो. ह्युमॅनिओरा या शब्दापासून ह्युमॅनिझम हा शब्द निर्माण झालेला आहे असे काही तत्वज्ञांचे मत आहे. तर मित्रांनो, आपण बघतोय मानवतावादी दृष्टिकोन. मानवतावादी दृष्टिकोन बद्दल थोडक्यात माहिती. मानवातील सुप्त क्षमतांना अधिक महत्त्व दिले जाते. तसेच भूतकाळापेक्षा भविष्यकाळ हा किती उज्ज्वल होईल यासाठी इच्छा, आकांक्षा, प्रेम, मूल्ये, सर्जनशीलता यातून व्यक्ती आत्मप्रकटीकरण करू शकते यावर भर दिलेला आहे. मानवतावादी दृष्टिकोन व ध्येय आपण बघतोय. बालकांमध्ये लोकशाही तत्त्वे रुजवणे हे मानवतावादी दृष्टिकोनाचे ध्येय आहे. त्याचबरोबर बालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, बालकांमध्ये मानवतावादी मूल्य रुजवणे, बालकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणे आणि भविष्याकरता सर्जनात्मक कार्य करण्यास मार्गदर्शन करणे. व्यक्तिमत्व विकासाची घटनाशास्त्रीय उत्पत्ती कार्ल रॉजर्स यांनी मांडली. रॉजर्सने त्यांच्या उत्पत्तीत स्वचा विकास कसा होतो हे स्पष्ट केले आहे. तर रॉजर्सची उत्पत्ती ही 4 गृहीतकांवर आधारलेली आहे. त्यामधील पहिली इच्छा, आकांक्षा, मूल्ये, प्रेम, सर्जनशीलता यामधून व्यक्ती आत्मसाफल्यात्मक विकास करू शकतो. दुसरे, मूलतः माणूस हा वाईट नसतो. तिसरा, व्यक्तीमध्ये अध्ययनाची क्षमता निसर्गताच येत असते. आणि चौथा, व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजेच स्वचा विकास होय. मित्रांनो, या पुढील भागासाठी आपण सतत पाहत राहा श्रीटेक चॅनल माझा व आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद. आजच सबस्क्राईब करा व शेअर करा.